अंकिताला जावयांनी छान असं बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे, टेडी बिअर. छान. वो धान बोलता है ना, धान, वो धान से जो वीडियो हो रहा है होने दो ना, उसमें क्या हमको देखने में इतना ही बुरा है क्या? मुरमुरा ऐसा रहता है जो धान से डायरेक्ट मुरमुरा होता है, वो अलग होता है. वो तुम्हारे इधर नहीं मिलता है हाँ हाँ, वो सातू वाला जो होता है वो का. हाँ हाँ सातू, हाँ हाँ हाँ, सफेद कलर वाला. हमारे इधर चावल रंगी बिरंगी करते हैं और पैकिंग करके देते हैं. तर बघा इकडं चाललंय, यांचा नाश्ता वगैरे झालाय आणि हे शेजारच्या ताई पण आलेल्या आहेत आणि अक्षता बनवलं होता ना आम्ही काल, तर तो पॅकिंग करायचं काम चाललंय बघा. 1200 पॅकिंग बनवायचं आहे, त्याच्यामुळं मग कोण अशा पुड्या हे करून देत आहे आणि कोण भरतं आहे आणि कोण पॅकिंग करतं आहे. तर ह्या ताईसुद्धा मदतीला आलेल्या आहेत आणि इकडं आमची मावशीबाईसुद्धा आहे आणि अक्का मी आणि दुसरी मावशी घर आवरायचं काम करतो आहे, कारण भरपूर पसारा होतो लग्न कार्यामध्ये. तर चाललंय बघा. भाभी चाललेले आणि इकडे मम्मी आणि आजी बाकीचे घर आवडतात ते. चाललंय यांचं काम बघा. तर चला. आणि असा अक्षता बनवलाय बघा. किती भरताय रे, किती भरताय? हा तेवढाच भरा, सगळं माप एकच ठेवा, आता पुरणार नाही मग आपल्याला आणखीन कालवावं लागेल. मावशीचं काय चाललंय? पुढे हे करून देते का तू? आणि हे आमचा मॉडेल बघा, टेडी बिअर. टिनू, सिद्धी, समृद्धी सगळ्या गेल्या पळून कामं करता करता. आणि मावशी आणि हा बघा आमचा लाडका कुलवरा टी व्ही बघत बघत आहे ना, छान असे आरोपोत पॅकिंग ते तांदूळ अक्षदा पॅकिंग करतोय बसल्या बसल्या. जवळजवळ त्याने अर्ध पातेलं केलंय बघा, भरतोय आणि माप लावून भरतोय बरं का, अगदी चमच्याने, जास्त सुद्धा नाही टाकत आहे. बघा कसा भरतोय पटपट 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 पटपट. आता दोघं जण आजी ना तू भरा बरं का सगळ्या आता पुढ्या भरणार ना. मग कुठं जायचं तुला? कशाला? बया बघ मावशी म्हणते आज काम कर मग उद्या जा. इकडे बघा मावशी, आविदा मावशी आणि इकडं आमची टिनू दिदी आणि मी मिळून आहे ना एवढ्या सगळ्या पिशव्या भरल्या. तर अजून आहे ना किती बाकी राहिल्या टिनू? 200 राहिल्यात. पण तांदूळ अक्षदाला जे बनवले होते ना ते संपले. अक्काने 10 किलो तांदूळ मागवले होते, ते सगळे संपले. आता अजून आहे ना 2-3 किलो तांदूळ मागून तेवढ्या पिशव्या पॅक करणार आहे कलर मिसळून. तर मावशीला ना टी व्ही पाहायला खूप आवडतं बरं का, म्हणजे कीर्तन वगैरे भजन हे तिला आवडतं. तर मग ती बोलली की काहीतरी दुसरं लाव टी व्हीला म्हणून आहे ना. तिने मग असं इंदुरीकर महाराजांचं मुलीचं जे लग्न झालेलं आहे ना ते तिला पाहिजे होतं, तर ते लावून दिलं आहे बघा. आणि इकडं आमच्या आविदा मावशीत चाललंय अक्षता भरायचं काम, तेवढाच राहिलं आहे आविदा मावशी बसला. आता एवढं मी सगळं गुणीत भरून घेणार आहे मोजून. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. की तशा लग्नाचं डेकोरेशन आम्ही साधं सिंपल केलेलं आहे. अजून थोडंसं करायचं, साधं अजून थोडंसं करायचं का गं? साधं सिंपल आहे बरं का. आणि इकडे बघा भैया लोक आलेले आहेत मेहंदी काढण्यासाठी. एक कलवरी आणि पहिला नंबर हे आज्यांनीच लावलेला आहे. आज्यांनी लावलाय बघा आमच्या पहिला नंबर, नवरीच्या आधी, वरमायांच्या अगोदर. चाललंय बघा मेहंदी काढायचं. आमची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आत्ता वाजले आहेत 4. तर चला मावशीची मेहंदी काढून झाली. आणि दाखवा मावशी मेहंदी कशी काढली. तर बघा किती छान मेहंदी काढली. सिद्धीने सुद्धा छान अशी मेहंदी काढून घेतली त्यांच्याकडनं. आणि इकडं समृद्धी कलवरी बसली आहे. आणि इकडं आमची क्यूट नवरीबाई आत्ताशी सुरुवात झाली बघा. तर कशी
नवरीची मेहंदी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवते. नाही मेरा ब्लाउज ही उतरता की काही नाही. तर बघा आमची दाजी घरी आले, त्यांनी येताना जांभळं राई जांभळं होती तर आणली होती बघा. तुला खायचे का? धुवून घे मग. पाणी आले आत्ताच भरले ती मी. बघा आता सिद्धीची झाली आणि मानाची फुलवरी बसली बघा आमची लाडकी. नवरीची इथपर्यंत झाली बघा. बाईने डिझाईन काढली. बराच वेळ जाणार आहे मेहंदी काढायला आहे ना भैया? बराच वेळ चले का ना? वर बघा अंकिता, आमची नवरी बघा बघा किती क्यूट दिसते. विदाऊट मेकअप तरी पण छान दिसते. ताजी जांभळं घेऊन आले होते आणि ह्यांनी पोरींनी काढलेत मेहंदी. तर हे बघा फुलवर आमचा सगळ्यांना सारतोय राई जांभळ. यात तुमची चांगली आईस चालली आणि नवरीला आता काही नवरीची सेवाच करावं लागणार आहे बघा. बघा आमचा छोटा फुलवरा एवढं कामाचं आहे बघा. आता चारू नको बरं का परत त्यांना. आता तूच खाऊन घे मरू दे. गोड आहे का? छान आहेत का? कसं आहे अंकिता? छान आहे ना? पण लागली बघा आता आमच्या नवरीबाईला. आता हे आहे सेवा करायचा चांगला. भाऊराया बंधुराया कलवरा लय काळजी घेतोय बहिणीची आहे ना. तर आता आमची लाडकी वरमाई, सगळ्यात छोटी वरमाई म्हणजे डॉली मावशी आमची डॉली मावशी आता मेहंदी काढायला बसली आहे. तर मावशीची आता पहिलाच हात चालू आहे, थोड्या वेळाने पूर्ण होईल. तर तुम्ही कंटिन्यू करा, स्टॉप कर. तर इकडे बघा माझी मेहंदी काढून झाली आणि आता आमची मोठी लाडकी वरमाईची मेहंदी चालली बघा. बघा आमचा छोटा क्लोरा मस्त अशी मेहंदी काढतोय बरं का. आपण छोटीशी डिझाईन बनवली त्याच्या हातावरती. 7:30 आणि जवळजवळ सगळ्यांची मेहंदी आमची काढून झालेली आहे. आणि आमची लाडकी वरमाई 2 नंबरची राहिली होती आणि तिचं पण आगमन झालं आणि जवळजवळ तिची पण मेहंदी काढून झालेली आहे. तर हे बघा माझ्या अक्काच्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून अंकितासाठी काय आणले बघा. काय आणले हो? अंकितासाठी सोपान परिवाराने ओव्हन आणलाय. थँक्यू. आमची लाडकी बाई थोडीशी नाराज आहे बरं का. का नाराज आहे तिला विचारा. आई पाळणा घराची पोरं घरात होती, त्यांना घरी ठेवलं सासूजवळ. पळत पळत आले आणि इतकी घाणेरडी मेहंदी काढून घेतली. मी काढली असते याच्यापेक्षा चांगली. मग आता काय तुला पुसून काढायची का दुसरी? आता इतकं दुःख झालंय ना, पण आता काहीच बोलू शकत नाही. गप्प बसून घेते. तर बघा फायनली आमची सगळ्यांची मेहंदी काढून झाली. तर पाहू शकता वरती करा. दिसते का तुम्हाला? आणि कशी वाटली मेहंदी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तिथं सगळ्यांचं माझं फॅन मध्ये बस एवढं लक्षात ठेव.
परत घ्या त्यांचं थोडं लेट झालं सोबत करा. सोबत करा. 1 2 3 स्टार्ट. हा करा तुम्ही चालू. ओके आकाश इकडे बघा. 3 स्टार्ट. दिसले पाहिजे ना तुम्ही. हो चालतं मला काय नाही. 1 2 3 स्टार्ट. असा स्माइल ठेवा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. आम्ही दिसतच नाही चेहरा. नाही, चेहरा नाही दिसला. नको मग जाऊ दे मग कसं का हा दिसलं तर चालतंय. हा दिसलं तर चालतंय. बस. अरे अजून आता दिसले नाही. 1 2 3 स्टार्ट. करायचं पण करायचे. हा करा. ओके ओके. बघा आमच्यावर बापाचा आणि विक्कीचा डान्स. परत बोला. बघितलं का माझी भाकरी आई फुगली बिगली जाऊ दे. मला भाकरी करायला लय आवडते आता. आमचं आहे ना करायला. मेहंदीचं फंक्शन वगैरे झालं. 10 वाजले बघा. पोरं काय ऐकतात वय तवा. त्यांचं लय असतं रील शूट करा, आमचं करा, तमचं करा, फोटो बिटो. मग आता ताई लागली बघा स्वयंपाकाला. मी पण आता लागली तर ताई भाकरी बनवते. इकडे भात लावलाय आणि इकडे मी मस्त बेसन करणार आहे. आणि नंतर मग आणि आता त्या थोडासा अक्षदा कमी पडलाय ना ते बनवत आहे. चला आता करतो पटापटा. झटपट पटापट स्वयंपाक बनवा. पटापटच आहे. गरम गरम केलेली खायला बसायचं. बघा आता वाजलेले आहेत 10 आणि आमचं मेहंदीचं फंक्शन वगैरे सगळं झालेलं आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला, डान्स वगैरे केला. त्यासाठी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.